नमस्कार मित्रांनो, मी कैलास बोबडे माझ्या शोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर भावनो, आज मी असंच मोबाईल पाहत होतो आणि माझे जुने व्हिडिओ पाहत होतो लहानपणीचे. त्यातला मला एक व्हिडिओ दिसला लहानपणीचा. म्हणजे गावात तसा पावसाळा चालू होता. तर पाऊस थोडासा थांबला होता. त्याच्यानंतर आम्ही पोरगाने बाहेर गेलो. तर बाहेर गेलो त्याच्यानंतर तर पाण्याचा ओढ म्हणजे नालीमधून पाणी वाहत होतं. तर मग आम्ही 2-4 जणांनी काय केलं, जे आपलं पेज राहते वहीचं ते फाडलं आणि त्याचे नाव बनवली. नाव म्हणजे जी जहाज राहते ना ती बनवली आणि पाण्यातून सोडून दिली. तर त्याच्यातून मला एकदम ते व्हिडिओ पाहून एकदम लहानपणीची आठवण झाली. म्हटलं यार, काय आपला ते पावसाळा होता लहानपणीचा. आता तर तसा पावसाळाही नाही राहत. लहानपणीचा पावसाळा असा राहत गावातला, म्हणजे एकदा जर पाऊस चालू झाला तर 15-15, 20-20 दिवस, कधी कधी तर 1-1 महिना पाऊस राहत जाता कंटिन्यू चालू. म्हणजे एकदम जोरात नाही, रिमझिमच, पण महिना महिना पाणी चालू राहत आहे. आणि आजकालचा पावसाळा पाहता तुम्ही, पाऊस येते, अर्धा एक घंटा पडते, 2 घंटे पडते, रप 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 पडते आणि थांबून जाते. डबल 5-6 दिवस काही येतच नाही. दुसऱ्या दिवशी मरणाची गरमी होते. पण आधीचा तसा पावसाळा नाही तर. म्हणजे एकदा पाऊस आला की 15-15, 20-20 दिवस पाऊस कंटिन्यू, घराच्या बाहेर निघायला चान्स नाही राहत. आणि तेव्हाची सगळ्यात आवडतीची गोष्ट म्हणजे आपली, पाऊस आला की शाळेला सुट्टी, शाळेत जायचं कामच नाही, मजाच मजा, एक नंबर. आणि पहिले आम्हाला असं पाऊस पडला की असं घराच्या बाहेर निघायला तसं काही नव्हतं. बाहेर खेळायला जरी निघालो पाण्यात तरी घरचे काही म्हणत नव्हते की नको जाऊ, इकडं ओला होशील, बिमार पडशील, असं काहीच नाही. बिनधास्त बाहेर खेळत जाऊ, घरचेही काही म्हणत नव्हते. त्याच्यामुळे जेवढे आपण स्ट्रॉंग आहे. आणि आजकालची पोरं पाहिजे तुम्ही, जरासा काय पाऊस आला आणि ते जर बाहेर गेलं खेळायला तर त्याची आई येते, पोरा बाहेर नको जाऊ म्हणते, ओला होशील, बिमार पडशील, घरातच राह म्हणते. पण आपल्या वेळेस तसं नव्हतं. ते आपल्या वेळेस तसं मस्त बिनधास्त खेळा बाहेर पावसात. या नदी जा, इकडं जा, तिकडं जा, नाल्यात लोळा. आणि गावातली आणखीन एक आठवणीची गोष्ट म्हणजे, प्रत्येकाच्या घरावर कसे पत्र राहत होते पहिले. तर पाऊस चालू झाला की घरात दुसरं काही आवाजच नाही, रप 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 त्या पत्राचा आवाज, धन 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 पूर्ण. आणि त्या पत्राच्या याच्यातून नळीतून कसं पाणी येत जाय चांगली एवढाला धारी. तर घरात कसं पहिले नळ गिळं एकदम कमी येत होते पाण्याचे. तर मग त्याचे पाणी पडत होतं ना, त्याच्या खालीच आम्ही बाटल्या गिटल्या लावत जा, मस्त पाणी भरत जाऊ घरातलं. आणि मस्त पाणी गिनी झालं की त्या दाराखाली उभं राहून मस्त आंघोळ करायची, एक नंबर भारी वाटत जाय. आता तर ती मजाच नाही राहिली. पावसाळाच नाही तर काय मजा राहणार आहे. आणि आणखीन एक मजेदार गोष्ट म्हणजे, जेव्हा पाऊस येत जाय तर पूर्ण गावात हिंडत जाऊ आम्ही, मजाच मजा. शाळा तर राहतच नव्हत्या, कोणी काही म्हणणारही नाही. मस्त खेळायचं इकडे, पायात काहीच नाही, चप्पल नाही, काय नाही, तसंच मोकाटासारखं मस्त बिनधास्त खेळायचं एकदम. पण भारी वाटत जा भाऊ, ते पावसाळा ते पावसाळाच होता. आजकालचा पावसाळा म्हणजे पाऊसच नाही, वर्षभरही पाऊसच चालू राहते. आता पावसाळ्यात पाणी नाही, उन्हाळ्यात हिवाळ्यात इकडे तिकडे पाणी पडते कधी. आता मागच्या वर्षी पाहिलं तुम्ही, वर्षभरही पाऊसच चालू होता. आणि आता पावसाळा लागला तर पाऊस नाही तेवढी, पाहणं किती गरमी व्हायला लागली. आता पावसाळ्याचे दिवस येतो, पण अशी गोष्ट आहे भाऊ, पहिली पावसाळा ते पावसाळा राहत होता. आताचा पावसाळा म्हणजे बस वाऱ्यावर अशीच गोष्ट आहे. तर मजा येत जाय भारी एकदम. आता माझा एक किस्सा सांगतो. आम्ही असं शाळेत गेलो होतो आणि एकदम जोरात पाऊस आला त्या दिवशी. दप्तर बिप्तर घेतलं पाठीवर आणि 4-5 जण आम्ही निघालो असंच. तर पोलीस स्टेशन होतं, पोलीस स्टेशनच्या मागं काही काम चालू होतं, म्हणजे बांधकाम चालू होतं. मोठे मोठे गड्डे तयार केले होते त्याने. तर जेव्हा पाऊस आला ते पूर्ण गड्डे गिड्डे भरले सगळे. तर ते गड्डा काही दिसतच नव्हता. तर मग आम्ही गेलो खेळत खेळत खेळत, नाचत नाचत. 2-3 पोरं समोर होते, मी त्याच्या मागे जाऊ लागला आरामात आरामात. तर झालं एकदम गेलो तर गायबच झालो. पोरं पाहायला लागले, कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं, दिसलोच नाही मी. सगळे आठवले, अरे कुठं गेला कैल्या, कुठं गेला कैल्या. कैल्या काय दिसून नाही राहिला. तर मग एकदम मी वरती आलो. पोरं पाहतात तर त्या मी गड्ड्यात पडलो होतो एकदम. आणि खोल चांगला 10 फूट गड्डा खोलाच होतो. ते पाया घ्यायचा गड्डा राहते ना, तसा गड्डा होता. ते गेलो ना भाऊ, आणि बुच काढा लागलो. मग त्याला वरती काढा वरती काढा, पाहू ना काय होतं नव्हतं, पहिले नाहन होतं. तर आता म्हटलं आता कसं करायचं, पोरं सगळी इकडे तिकडे पळा लागले. तेवढ्या पोलीस स्टेशन होते तर पोलीस लोक होते 2-3 बाहेर.
तर ते आले आणि त्यांना माझी अशी कॉलर पकडली मग वरती काढलं म्हणे. ते काय रे खेळता बे म्हणे तुम्ही इकडे तिकडं. बरं झालं भाऊ तेव्हा मरता मरता वाचतो मी. अशी मजा होती भाऊ पहिले. तर हीच होती गावात. आणि एक सर्वात म्हणजे पावसाळा लागला की गावात कसं सगळ्यात बेकार गोष्ट जी आहे ती एकदम वाईट एक्सपिरियन्स आहे, जे आता नाही आहे. पण आमच्या वेळेस कसं राहत होतं भाऊ, घरात बाथरूम बिथरूम संडास गिंडास काहीच नव्हता. तुमच्याही घरी नसतील पहिले आपण जेव्हा लहान होतो तेव्हा. तर पावसाळा लागला की मग सगळ्यात जास्त प्रॉब्लेम याचाच येत होता, कारण बाहेर जायचं काम पडत जाय. साल पाऊस असला की कसं छत्री बित्री घेतली, छत्री आता नव्हत्या, त्या अंगावर ते पोतं गीतं राहत जाय, त्याची हे बनवायची असं डोक्यावर घ्यायचं, चाललं डब्बा घेऊन. तर सालं गेलं तर तिथे एकदम म्हणजे असं पाय धुवायला पण जागा राहत नव्हती, एवढी गंध वाटत जाय, खतरनाक एकदम. जायची इच्छा नव्हती होत अशी. तर भाऊ कसंही करून त्याच्यासाठी तर जाणंच आहे, नाही म्हटलं तरी घरात थोडी करणार आहे. आता संडास आहे तर ऑप्शन आहे पुढे. पहिले कायचा ऑप्शन आहे, सकाळ झाली की चाललं, दुपार झाली की चाललं. तर ते एक फक्त सगळ्यात वाईट एक्सपिरियन्स म्हणजे बेकार वाटत जाईल तेव्हा. आता तो एक्सपिरियन्स राहिलाच नाही, सगळं घरातच झालं. तर हे होता आपल्या लहानपणीचा जो पावसाळा होता, त्याच्याबद्दल माझा थोडासा एक्सपिरियन्स मी कसं हे केलं. तर तुम्ही ऑब्वियसली या फेजमधून गेलेच असतात 100% गॅरंटीमध्ये. तर हा होता आपल्या काळातला पावसाळा. आणि आत्ताचा पावसाळा तर तुम्ही पाहू शकता. तर आजच्या शोमध्ये एवढंच. हा होता आपला लहानपणीचा पावसाळा, रिमझिम. आणि पहिले पाऊस आला की गाणे म्हणत जायचं पहिले, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. तुम्ही ऐकलं का गाणे? ऐकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आणखी तुम्ही जर कोणते दुसरे गाणे म्हणत असाल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही. आणखीन एक गाणं आठवते मध्ये, ते होतं, एक एक सरी तुझे मडके भरी, सरी आल्या धावून मडकी गेली वाहून. असे गाणे म्हणत होतो बाबू आम्ही पहिले. तुम्ही म्हणले असं गावातले असतात तर 100% तुम्ही हे गाणे ऐकलेच असतात. तर आणखी तुम्ही काही गाणे ऐकले असतात तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला एक्सपिरियन्स कसा होता. म्हणजे आजकालची जी पिढी आहे, लहान लहान पोरं आहेत, त्यांना माहीत पडेल की आपला तेव्हाचा पावसाळा कसा होता आणि आत्ताची पावसाळा कसा आहे. जे आपण मजा केल्या ते आत्ताचे पोरं करत नाहीत. तर तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर त्यांनाही माहीत पडेल की आपण कोणते गेम खेळतो, काय खेळतो. तर ठीक आहे भाऊ, आजच्या शोमध्ये एवढंच. एन्जॉय करा पावसाळा. धन्यवाद.